50 वर्षापासून जास्त झाले असतील, आमच्या जन्मही झाला नसेल. तर मी लहानपणापासून बघत आहो की हे बाजार चौक पाटण सांगवी इथे मोठा जोरात मंडई उत्सव साजरा करण्यात येत आहे. माझ्या वरिष्ठांकडून मी ऐकलं, आम्ही बघितलं की जे आमचे स्वर्गवासी पंढरजी धार्मिक साहेब, पंढरजी बोकडे स्वर्गवासी, दिवाजी निकार आणि माझे वडील स्वतः हे आग्रह म्हणजे स्वतः समोर येऊन हे कार्यक्रम करत होते आणि हे प्रथा सुरू केली. पण आता रमेश भाऊ बोकडे, चंदूजी बोकडे, रामू भागवत हे सगळे लोक, मामा वगैरे, मुन्नाजी गांधी हे सगळे लोक ह्या परंपरेला समोर नेत आहे. असं हा कार्यक्रम ते दरवर्षी करत राहावं. आम्ही तर फक्त त्यांना जे आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही करतो आणि बाजार चौकातले प्रत्येक दुकानदार सुद्धा त्याला हातभार लावतात. कोणी आम्हाला नाही म्हणत नाही, कारण की चांगलं काम आहे आणि अशा दिवाळीसारखं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये आपले जावई लोक येतात, आपले पाहुणे पडली येतात, त्यांच्यामध्ये जेवण तयारी ठेवतो, चांगलं जेवण करतो, त्यांची सेवा करतो. केदार साहेबांना मी विनंती केली होती की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला या, पण त्यांना दिल्लीला जावं लागलं म्हणून ते इथे येऊ शकले नाही. नाहीतर तुम्हाला आम्हाला माहीत आहे की तर आम्ही त्यांना म्हटलं की या म्हणून, पण त्यांनी म्हटलं का ते दिल्लीला गेले आहेत आणि माझं येणं होणार नाही. काही हरकत नाही, आम्ही इथं तुमच्यासोबत आहोत. काही लोकांनी अशी वांबा फैलवली होती की आता ह्या आवडीत बाजार चौकात मंडई भरणार नाही. असं कधी होणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असं होणार नाही. आणि हे सगळे माझे सहकारी आहे, जोपर्यंत तो मंडई हर वर्षी भरेल, यात काही दुबत असण्याचं कारण नाही. कारण की शेवटी आमच्या तुमच्या सगळ्यांचा आवडता सण आहे. आपण सण दिवाळी साजरा करतो आणि आपल्या पाहुण्यांना विचारतो, एक दिवस आपण नाही का एक आनंदानं व्यक्त करतो. जास्त काही मी आता इथे बोलणार नाही, कारण की हे बोलण्याची वेळ नाही. भविष्यात आपण चांगलंच काही बोलणार आहोत. लवकरच आपण घोडा मैदान समोर आहेच आणि आपण तुमच्या संग चांगले रूबरू होणारच आहोत. तरी तमाम पाटण सांगवी गावकरींना, पाटण सांगवी जिल्हा परिषद सर्कलच्या समस्त नागरिकांना मंडईच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी, मैं तो रुचि रुचि